कॉलेजला निघालेल्या 2 विद्यार्थिनींचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी तालुका मोहोळ हद्दीत आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पोने विद्यार्थिनीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। तांबोळे तालुका मोहोळ येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे वय 17 ही मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। आज सकाळी ती आणि तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाकमोडे वय 17 राहणार नजीक पिंपरी या दोघेही दुचाकीवरून कॉलेजकडे निघाल्या होत्या। त्यावेळी नजीक पिंपरी परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पो क्रमांक MH13 EP 0019 ने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या स्नेहल वाघमोडे हिला तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। अपघातग्रस्त टेम्पो आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।